हॅलो. तर हम बने तुम बने, आता तुम्हाला थोडंसं असं कोड्यात पडल्यासारखं किंवा संभ्रमात झाल्यासारखं वाटलं असेल. एक्झॅक्टली. सुरुवातीला मलाही असंच झालं होतं. पण ज्या वेळेला मला खरं कळलं किंवा मला त्या गोष्टीचा, त्या शब्दाचा अर्थ कळला, त्यावेळी लक्षात आलं की हे नक्की काय आहे. तर मध्यंतरी सोनी मराठीवरती एक हम बने तुम बने नावाची सिरियल लागायची. म्हणजे ती यूट्यूबलाही लागते आता, तुम्ही कुठेही ती पाहू शकता. तर त्या हम बने तुम बने या नावातच एक सगळी गंमत आहे. हम म्हणजे ह.म.बने, तू.म.बने. तर हम बने तुम बने याचा फुल फॉर्म असा आहे की हर्षदा मकरंद बने आणि तुलिका मल्हार बने. तर या घरातल्या सुनांची ही नाव आहे आणि त्या 2 सुनांच्या वरती बने म्हणजे सुना बने म्हणजे सुधा नारायण बने. तर या घरातल्या सुनांची नावं घराच्या पाठीला आहेत. तर किती मजा आहे ना. आपल्या घरातल्या सुनांची नावं घरच्या मुख्य म्हणजे अगदी दारातनं एंट्री करायच्या अगदी पाठीवरच आहेत. ती किती अभिमानाची गोष्ट आहे, हो की नाही? म्हणजे ज्या घरात सुनांना मुलीसारखं वागवलं जातं आणि मुलांना जावई मानलं जातं, ते घर खरंच खूप लकी असतं आणि त्या घरातली माणसं ही गुण्या गोविंदाने राहत असतात. तर त्याच्यात एक सोपं असं हे आहे की 3 पिढ्यांचे कुटुंब नांदे सुखामध्ये हे सारे, जीवलावती एकामेका घरात हसरे तारे. म्हणजे बघा, 3 पिढ्यांचे कुटुंब म्हणजे 3 वेगवेगळ्या पिढ्या. आजी, मग त्यांची मुलं, मग त्यांची मुलं, म्हणजे त्या आजी आजोबांचे नातवंड. तर थोडक्यात असं असणारं हे कुटुंब कुठल्याही प्रकारची कुरघोडी नाही, कुठल्याही प्रकारची मारामारी नाही, कुठल्याही प्रकारचा खाऊकीगळूपणा नाही, काहीही नाही. फक्त आनंद. कधी कधी एखाद्या छान गोष्टीतून शिकवण, कधी कधी एखाद्या छान गोष्टीतून एकमेकांना समजून घेणं, या सगळ्या गोष्टी या हम बने तुम बने सिरियल मध्ये आहेत. आणि ही मला प्रचंड आवडते. मध्यंतरी ती काही कारणास्तव बंद झाली, म्हणजे एपिसोड संपले म्हणून बंद झाली. पण ती सिरियल मला प्रचंड आवडायची. अगदी मला इथनं अगदी अशी जवळची वाटायची. कारण कुठेच भांडणं नाही, कुरघोड्या नाही, सतत खाऊकी गिळून नजर नाही. असं असल्यामुळे कधीच त्या सिरियल विषयी असं नको ना बघायला असं कधीच वाटलं नाही. माझ्याकडे अजूनही यूट्यूबला त्या सिरियलचे काही व्हिडिओज आहेत, जे मी कंटाळा आला की बघत असते. तर अशी ही सिरियल तुम्हीही बघून सांगा. यूट्यूबला आहे, हम बने तुम बने टाकलं की तुम्हाला त्याच्यावर सगळे एपिसोड्स मिळतील. म्हणजे त्या घरातला तो इनोसंट मुलगा असेल किंवा त्या 2 मुली असतील छोट्या, अगदी सुसह्य, अगदी एखादं छान आदर्श कुटुंब कसं असावं तसं. म्हणजे एका एपिसोडमध्ये तर शॉर्टमध्ये सांगते, चोरी करायला आलेला चोर सुद्धा हे मान्य करतो की तुमचं कुटुंब खरंच ग्रेट आहे. आहेच तसं. का आहे, कशामुळे आहे, कशासाठी आहे, हे तुम्ही बघा आणि मला नक्की सांगा. तर यावरची तुमची मतं काय आहेत किंवा तुम्हाला हे कुटुंब कसं वाटलं? 3 पिढ्यांचे कुटुंब एकत्र कसं नांदतं आणि सुखाने कुठल्याही प्रकारे काही नाही. त्याच्यात एक वाक्यही आहे, तू मी मुळीच नाही शांतपणे जगणारे, जीवलावती एकामेका घरात हसरे तारे, हम बने तुम बने. तर ते नक्की बघा. याच्यावरून तुम्हाला या टायटल सॉन्गचा सगळा अर्थ व्यवस्थित कळत जाईल. चला तर मग मला सांगा काय वाटतंय. ओके, बाय बाय.